आता हे माझा घरचा सिनेमा आहे, माझ्या फॅमिलीचा सिनेमा आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं मोठ्या स्क्रीनवर दिसायचं. तर बऱ्याचशा लोकांचं स्वप्न ह्या फिल्मने पूर्ण केलं आहे आणि माझा मित्र आहे प्रथमेश शिवलकर, त्याने हे लिहिलं आहे. पशादाने डिरेक्ट केलं आणि बरेचसे जवळचे मित्र आहेत. बने आहे, चेतू आहे, श्यामदादा आहे, प्रियदर्शनी, ओंकार राऊत आहे. म्हणजे किती काय काय कास्टची नावं घेऊ सगळी आहेत. प्रभादादा आहेत, सगळे आहेत ह्या सिनेमात. आणि ऑफकोर्स हे रोलर कोस्टर राईड म्हणायला हरकत नाही. काहीतरी चालू आहे, परत काहीतरी. आणि एवढे महारथी असल्यामुळे तुम्ही नक्की हसून हसूनच बाहेर जाणार हे तर फिक्स आहे. आणि कमाल कमाल डिरेक्शन, कमाल रायटिंग आणि कमाल कन्सेप्ट आहे प्रथमेशची. आणि मला इतकी कन्सेप्टच आवडली आहे ना. आपण हल्ली सिच्युएशनल प्लेज जास्त बघितले जातात, लोकांना ते जास्त आवडतं. तशीच स्टोरी आहे. आय होप की लोकांना आवडेल. रिलीज झालेला आणि थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा कारण खूप मज्जा येणार आहे तुम्हाला आणि तुमचे 3 तास कुठेच वाया जाणार नाही ही मी खात्री देते. तुला सीन जास्त कोणता आवडला, काय सांगशील? बरेच सीन आहेत जे आवडले आहेत, पण सगळ्यात जास्त मला जेव्हा ते सगळे एकत्र बसलेले असतात आणि ते एकमेकांच्या अंगावर ती बॉडी जेव्हा पडते तेव्हा जे सगळ्यांनी मॅनेज केलं आहे ना, जे एक्सप्रेशन आहेत, इवन प्राजूताई वगैरे, कमाल कमाल. ते सिच्युएशन, तेच मला स्वतःला सिच्युएशन प्लेस खूप आवडतात ज्याच्यावर आपण म्हणूया सिच्युएशनल कॉमेडी ज्याच्यावर बेस्ड असते असं काही करायला आवडतं. सो ते तसं आहे. सो मला ऑलमोस्ट सगळे आवडले, पण तो माझा बेस्ट होता. किती स्टार देशील या चित्रपटाला? माझ्या हातात असतं तर मी 10/10 दिले असते. माझ्या फॅमिलीचं आहे. खूप छान वाटलं. फर्स्ट हाफ नंतर जेव्हा इंटरव्हल झाला मी म्हटलं बापरे एवढं पोट दुखतं आहे आत्ताच. आणि सेकंड हाफमध्ये तर पूर्ण वाट लागली. म्हणजे असा जॉनर बेसिकली कॉमेडी फिल्म्स बनतात किंवा एंटरटेनमेंट फिल्म बनतात, पण त्याबरोबर इतकं सुपर सस्पेन्स हे रायटरने त्यामध्ये लिहिलं आहे आणि सगळ्या कलाकारांनी ते त्या पद्धतीने प्रेझेंट केलं आहे, जे शेवटी जाऊन ओपन होतं. म्हणजे लिटरली असं आहे की असा एंड झाला आहे, पण मी तो सांगू शकत नाही कारण सगळी मजा जाईल. पण खूप छान आहे, एंटरटेनमेंट आहे, मजा आहे आणि रिलॅक्स धमालवाली फिल्म आहे. कोणत्या पात्राच्या प्रेमात पडला किंवा कोणतं पात्र जास्त आवडलं, काय सांगशील? सगळीच पात्रं छान आहेत, पण मला आवर्जून सांगायला आवडेल प्रार्थनाचं काम. मी तिलासुद्धा म्हटलं की मी इमॅजिन नाही करणार तुला ह्या कॅरेक्टरमध्ये आणि कास्टिंग करताना कसं केलं आय डोंट नो, पण मला बघायला खूप छान वाटलं. इव्हन प्राजक्ताचं पण, या दोघींचं कास्टिंग फार अनयुज्युअल होतं. आपण आतापर्यंत त्यांची कामं पाहिली आहेत. म्हणजे प्राजक्ताचं फुलवंती सगळ्यांनी पाहिलं, एवढी गाजली फिल्म. आणि कट्टू हे कॅरेक्टर त्यामुळे खूप अनयुज्युअल होतं, त्यामुळे ते बघताना पण मजा येत होती कारण सरप्राईज होतं, एक्सपेक्टच नव्हतं करत. आणि बाकी सगळं ज्या पद्धतीने लिहिली आहे, ज्या पद्धतीने डिरेक्ट केली आहे, स्क्रीन प्ले असेल आणि जे छोटे छोटे कॅरेक्टर्स जे येतात, म्हणजे खूप मोठे कलाकारांपासून सगळे आहेत यात. हास्य जत्रेची अख्खी टीम आहे, सो ती पर्वणी आहेच, पण लहान लहान कॅरेक्टरने सुद्धा तेवढी मजा आणली आहे असं फार क्वचित होतं. नाहीतर सेंट्रिक असतात फिल्म, पण सगळ्यांनी धमाल केली आहे खरंच. कोणता सीन जास्त आवडला किंवा फार तू खळखळून हसला? हसतच होतो मी पण वनिताने जे काम केलं आहे आणि वनिताबरोबर त्या सीन्समध्ये जे बाकीच्यांनी काम केलं आहे, कमाल. स्टार किती स्टार? 5 पैकी 5. कारण मी तेच म्हटलं ना की फक्त कॉमेडी फिल्म नाही आहे, कॉमेडी फिल्म बनतात, फक्त कॉमेडी फिल्म नाही आहे, सस्पेन्स आहे. म्हणजे जर सस्पेन्स बनवायला गेलं असतं ना तर खूप चांगली सस्पेन्स बनली असती, पण त्यांनी तो कॉमेडीचा तडका दिला. सो येस, 5/5. कोणाला सांगायचं असेल की हा चित्रपट पाहायला या, तर कसं सांगशील? मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगेन कारण गेट टुगेदरवाली फील आहे या फिल्मची. सो सगळ्या मित्रमैत्रिणींनी, कॉलेज ग्रुप, शाळेचा ग्रुप, जे काही ग्रुप आहेत एकत्र या, तुम्ही रियुनियन करा आणि ही फिल्म बघायला. तुझं कधी असं फसलंय का रियुनियन? एकदा दोनदा फसलं आहे, पण ते सांगू नाही शकत असं फसलं आहे. ते सांगता येईल ते सांग. हा म्हणजे लोकेशनवरून फसलं आहे बेसिकली. तरी काकाचा बंगला इथे पोचले, तरी तिथे पोचल्यावर काय झालं ही वेगळी गोष्ट आहे. पण माझं असं झालं होतं की एकाच लोकेशनची 3 नावाचं सेम लोकेशन होतं. सो एक 7-8 जणं होतो आम्ही आणि लिटरली तिन्ही ठिकाणी पोचले होते. सो त्यातलं एकच बरोबर होतं आणि मी चुकीच्या ठिकाणवाला होतो. सो आम्ही 3 तास आमचे परत येण्यात गेले. सो कॅन यू इमॅजिन काय होऊ शकतं जर पहिले 3 तास गेले तर.
माझ्यासोबत एक खास व्यक्ती आहे, ती म्हणजे रोहित मानेची वाईफ. सर्वात आधी महाराष्ट्र टाइम्समध्ये खूप खूप स्वागत करते. थँक्यू. काय सांगशील नवऱ्याचा फर्स्ट मूवी, हास्य जत्रेतून सगळ्यांपर्यंत तो पोहोचतोस, पण आता मोठ्या पडद्यावरती दिसतोय काय? डेफिनेटली मोठ्या पडद्यावरती बघून मला फारच आनंद होतो आहे. याआधीही त्याने मूवीज केलेले, पण एक फुल फ्लेज आणि अशा मोठ्या टीमसोबत सगळ्यांसोबत असा पहिला सिनेमा होता त्याचा. आणि मुळात हास्य जत्रेतून तो एका वेगळ्या कॅरेक्टर नाही म्हणता येणार, एक वेगळी पर्सनॅलिटी सगळ्यांसमोर आहे. तर त्या इक्वल्स टू सातारा, साताऱ्याची भाषा रिप्रेझेंट करतो तो. पूर्ण साताऱ्याचं एक कॅरेक्टर, एक म्हणजे तो म्हातारा असू दे तरुण असू दे, तो पूर्ण सातारा प्रेझेंट करतो. आणि एक्झॅक्ट मी त्याची फार कामं पाहिली आहेत त्यामुळे मला माहिती आहे. आणि कम्प्लीट या मूवीमध्ये त्याने कम्प्लीट सरप्राईज दिलं, कारण तो पूर्ण वेगळ्या भूमिकेत आहे. जे हास्य जत्रेत तुम्ही त्याला बघता त्यात तो नाही आहे. आणि मलाच प्रचंड आनंद झाला त्याला खूप दिवसांनी वेगळं काम करताना बघून. या चित्रपटाचं तुला काय जास्त आवडलं? कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडली? आता बोलू नको, सावत्याच्या. नाही, त्याच्या प्रेमात तर मी आहेच. त्यामुळे पडायची गरज नाही आहे, मी आहेच. पण मी मुळात या चित्रपटाच्याच प्रेमात पडले आहे, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कंटिन्यू एक डल मुमेंट नाही आहे कुठे. कंटिन्यू मी हसत होते. आणि खूप सुंदर आणि एंडला जो काही सरप्राईज होता ना, कम्प्लिटली सरप्राईज मूवी आहे हा. आणि मला अशा प्रकारचे मूवीजच आवडतात, त्यामुळे मी खूप एन्जॉय केला. कोणता सीन जास्त आवडला किंवा फारच तू खदखदून हसलीस? आता जर ते सांगितलं तर मूवीची गंमत जाईल. सांग, बऱ्याच जणांनी सांगितलं. मी स्पेशली गोस्वामी सर, कारण एक त्यांना मी कधीच त्या याच्यामध्ये पाहिलं नव्हतं. आणि बाकीच्यांना आपण पाहतोच, म्हणजे स्वप्नील दादा असू दे, प्रार्थनाताई, त्या सगळ्यांना आपण पाहिलं आहे. त्यामुळे एक जरी वेगळं कॅरेक्टर काही असेल त्यामध्ये एक्सपेक्टेड होतं, ते येत होतं हसू अचानक. पण सरांच्या प्रत्येक डायलॉगला, रिॲक्शनला मी खूप जास्त हसत होती. त्यामुळे मी सगळ्यात जास्त कॅरेक्टर कोणतं एन्जॉय केलं असेल ना, तर मी ते सरांचं केलं सगळं. तुझ्याकडे येते आता, फार वेगळं खूपच, म्हणजे सगळ्यांसाठी सरप्रायझिंग होतं तुझं जे पात्र आहे सगळंच. तुला जास्त काय आवडलं, काय सांगशील? आणि पहिला प्रीमियर पाहिला लोकांचा एवढा प्रतिसाद होता, कसं? वेगळेपण असं आहे फिल्मचं की सगळ्यांना असं वाटतं की हास्य जत्रेतले कलाकार आहेत तर येऊन स्किटच करणार की काय, पण मुळात तसं नाही आहे. तू पाहिलं आहेस तर ते स्किट नाही आहे, ती फिल्म आहे. आणि एक वेगळ्या लेवलला झाली आहे फिल्म, खूप कमाल झाली आहे. सगळ्यांचा उत्साह, सगळ्यांच्या रिॲक्शन्स आत्ता बघितल्यानंतर मी खरंच तेवढ्या कॉन्फिडेंटली अजून सांगू शकतो की खरंच फिल्म कमाल झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि मी सुद्धा खरंच वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे, माझ्याकडून करून घेतलेलं आहे. सो खरंच खूप धमाल आली. आणि म्हणजे किती बोलू तेवढं कमी आहे, इतकं मला असा आनंद आहे आत्ता. म्हणजे यार फिल्मच्या प्रीमियरला माहिती आहे ना कसं होतं, असं मला असं हे होतं की यार किती भारी सगळे कौतुक करतायत, सगळे भेटतायत, आपल्या कामाचं कौतुक करतायत. तर ती एक पोच पावती असते आपल्यासाठी. तर त्याच्यामुळे पुढची कामं करायला अजून ऊर्जा मिळते. सो पुढची कामं करायला मज्जा आहे. आणि सगळ्यांनी फिल्म नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. शूटिंग दरम्यान काही असा टास्क वगैरे असं जाणवलं का? मुळात अख्खं शूटिंग आम्ही रात्री केलं आहे, 1 महिना आम्ही रात्रभर शूटिंग केलं आहे. सो तो मोठा टास्क होता, कारण आपल्याला सवय नसते का, आपण एकाच दुसरी नाईट मारू शकतो कामानिमित्त, काय पार्टीनिमित्त, कुठे इकडे गेलो तिकडे गेलो. पण सतत महिनाभर रात्रीच काम करायचा हा मोठा टास्क होता. आणि मग दिवसा झोप पूर्ण करायची, एक तर आपल्याला दिवसाची झोप लागत नाही. सो तो सगळ्यांसाठी खूप मोठा टास्क होता आणि त्याच्यातनंही एवढी कमाल फिल्म झाली आहे. सो मस्त आहे. मला प्रचंड आवडलं. आता शेवटी किती स्टार द्यायची चित्रपटाला? चित्रपटाला 5, नवऱ्याला 4. म्हणजे यातून तिला असं म्हणायचं की अजून जास्त काम कर. नाही, मी ना त्याचं खूप काम पाहिलं आहे त्यामुळे 4. थँक्यू. नाही, जो एक सरप्राईज आहे त्याच्यामध्ये, ते जेवढं वेगवेगळ्या प्रकारची कामं करेल तुम्हाला कळेल. सो या 4च. आमच्या सगळ्या टीमने मिळून केलेला सिनेमा आहे. आणि कॉमेडी पण आहे आणि त्याच्याबरोबर एक उत्कंठा पण आहे, थ्रिल आहे सिनेमामध्ये. एक शेवटी एक मस्त ट्विस्ट पण आहे. एक सगळ्यांनी मिळून एक रोमांचक सिनेमा दिला आहे आणि तो बघून छान वाटलं. कोणत्या पात्राच्या प्रेमात पडलात तुम्ही? मला यामध्ये प्राजक्ता माळीचं काम आवडलं, प्रार्थना बेहरेचं काम आवडलं, परत रोहित मानेनं खूप छान काम केलं आहे. ओव्हरऑल सगळ्याच कलाकारांनी खूप चांगली कामं केली आहेत.
आणि प्रसाद खांडेकरचं दिग्दर्शन आहे आणि आमचा प्रथमेश शिवलकर जो आमचा लेखक आहे त्यानं पहिल्यांदाच स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग अशा तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्यात. त्यामुळे माझ्यासाठी तर म्हणजे अख्खी टीमच आमची आहे, त्यामुळे कुणाविषयी काय वेगळं बोलणार. त्यामुळे सगळ्यांचाच छान सिनेमा वाटला. कोणता सीन तुम्हाला फार आवडला किंवा मनाला भावला असं काही? मला खास करून त्यामध्ये एक बिलियर्ड्स टेबलवरचा एक सीन आहे जो खूप इंटरेस्टिंग आहे आणि प्रियदर्शनी इंदलकरने एक छोटंसं कॅरेक्टर केलं आहे, तर तिचा वावर पण खूप छान आहे. त्यामुळे ते प्रसंग मला आवडले यातले. कोणत्या सीनला तुम्ही फार खळखळून हसलात? अर्थात सगळ्याच सीनला तसं होतं, पण एखादा की फारच सिनेमात ना तसं गंमत कायम वाटत राहते. म्हणजे तुम्हाला खळखळून हसण्याच्या बरोबर ना तुम्हाला सतत हे पुढे काय असेल, काय गंमत असेल. त्यामुळे ना अख्ख्या सिनेमामध्ये एक छान गंमत ठेवली आहे. त्यामुळे असं एक सीन सांगू शकणार नाही, पण ओव्हरऑल सिनेमामध्ये गंमत आहे. प्रेक्षकांना मी एकच सांगेन की सिनेमा बघा, एन्जॉय करा. लॉजिक या गोष्टीला जर तुम्ही थोडंसं बाजूला ठेवलं तर तुम्ही हा सिनेमा चांगला एन्जॉय करू शकाल. आणि मी एक छान रंजक म्हणून 3 स्टार नक्कीच देईन या सिनेमाला. बेसिकली हा चित्रपट माझ्या खूप जवळच्या मित्रांनी प्रथमेश शिवलकरने लिहिला आहे आणि कामही करतो आहे. आणि अजून दुसऱ्या जवळच्या मित्राने डिरेक्ट केला आहे, प्रसाद खांडेकर, आणि निर्मिती पण केली आहे त्याने, आणि तोही काम करतो आहे. सो ह्या सगळ्यांबरोबर मी आता एक नाटक करतेच आहे, पण चित्रपटात त्यांना बघताना खूप मजा येते. सिच्युएशनल कॉमेडीची जी मजा असते ना ती संपूर्णपणे या चित्रपटात बघायला मिळते. म्हणजे आपल्याला हास्यजत्रेच्या सगळ्या कलाकारांना छोट्या स्क्रीनवर बघायची सवय आहे, पण 70 mm वरती त्यांचा मॅडनेस जो दिसतोय, म्हणजे मी हसून लोटपोट होत होते एकदा. म्हणजे मी एक पॉपकॉर्न असा घाललं आणि एवढं हसायला यायला लागलं, मला ठसका येईल की काय इतपत मी फुटले होते. पण मजा आली आणि सगळ्यांची एक छान जमून आलेला पिक्चर म्हणतो ना तो हा आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी आवर्जून बघावा, कारण सगळी आपले लाडके कलाकार सगळे एकत्र एका चित्रपटात बघायला मिळत आहेत. सो तुम्हाला नक्की आवडेल. सो कोणता सीन तुला जास्त आवडला? जिकडे वनिता प्रत्येकजण तिला डॉज करत असतं आणि ती प्रत्येकाच्या अंगावर पडते, तिला कोणाला ती झेपत नसते. अरे बापरे, तो सीन म्हणजे कमाल आहे. आणि म्हणजे मी संपले होते तो सीन बघताना. वनितानी एक विशेष, कारण वनिताचं काम हे खूप कठीण काम आहे कोणत्याही कलाकारासाठी. सो मला वनिताचं काम पण खूप आवडलं. पण मला विशेष कौतुक करावं असं वाटतं प्रार्थनाचं, कारण मी प्रार्थनाला याआधी अशा पद्धतीचं काम करताना कधी बघितलं नाही. सो प्रार्थना पण मला खूप आवडली. कोणाचं पात्र जास्त? प्रार्थना गोड काम करते, भयंकर गोड काम करते, एकदम हटके वेगळा आपण म्हणू शकतो. पहिल्यांदाच आपण तसं पाहिलं ॲक्च्युली म्हणजे. आणि कसं आहे की प्रार्थना आणि स्वप्नील दादाला तर आपण बघतो अशी छान कामं करताना, पण प्रार्थना आणि हास्यजत्रेची टीम, मी असं सुरुवातीला असं वाटलं होतं की अरे बापरे आता कसं होणार आहे हे, पण प्रार्थनाने जे कॅरेक्टर पकडलं आहे आणि इतक्या जेन्युइनली काम करते, खूपच कमाल. मला खूप आवडली. किती स्टार देशील? 4.5. आमच्या मित्रांचा सिनेमा आहे आणि खूप कमाल सिनेमा आहे. मी बऱ्याच जणांना सांगतो आहे की खूप काळानंतर मराठीमध्ये असा थोडं सस्पेन्स आणि ह्युमर ह्या दोन्ही जॉनरला मिक्स असलेला एक सिनेमा आलेला आहे आणि मित्रांनीच लिहिला आहे, मित्रांनीच डिरेक्ट केला आहे. प्रसाद दादा आहे सर्व आमचा, आणि खूपच कमाल फिल्म आहे. म्हणजे अचानक ट्विस्टवर ट्विस्ट आणि वगैरे वगैरे या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जोपर्यंत प्रेक्षक पाहणार नाहीत तोपर्यंत त्यांना कळणार नाही. खरं तर हा परिवारच आपण म्हणू शकतो, तुझा परिवार आहे. पण यामध्ये कोणतं पात्र तुला आवडलं किंवा कोणत्या पात्राच्या प्रेमात पडला असतं? मला सगळीच पात्रं आवडलेली आहेत, कारण ना ती लिखाणातच चांगली आली. आणि म्हणजे स्वप्नील दादाचं पात्र असेल किंवा प्रार्थनाचं असेल, प्रसाद दादाचं असेल, सगळ्यांचीच पात्र. पण ना मला गंमत जास्त वाटली सचिन गोस्वामींना काम करताना बघून, कारण आम्हाला ते डिरेक्ट करत असतात आणि नेमकं मला त्यांना ॲक्टिंग करताना पाहायला मिळालं. त्यामुळे येस, आय वॉज व्हेरी हॅपी. ओके, तरी पण
आता एवढं आपण खळखळून हसलो चित्रपट पाहताना, त्यामध्ये असा कोणता सीन आहे की जो तुला सांगायला आवडेल किंवा फार तू म्हणजे फार मजा घेतली त्याची किंवा खूप आवडलं? मला तोच जिथे सचिन गोस्वामींची फॅमिली एंटर होते, म्हणजे प्रियदर्शनी, ओंकार राऊत, सचिन गोस्वामी आणि त्यांची वाईफ एंटर होतात, तो चंक ओव्हरऑल मामी माझी जापनीज चंक मला खूप आवडलेला आहे. कोचिनावा. आणि स्टार किती स्टार देशील? अरे मिलियन ट्रिलियन स्टार्स. हा सिनेमा आमच्या मित्रांचा सिनेमा आहे आणि मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा जरूर पाहावा आणि मग याला रिव्ह्यू करावं किंवा रेट करावं, पण हा सिनेमा नक्कीच आवडेल डेफिनेटली. नमस्कार, मी शुभांगी लाटकर. मी चिकी चिकी बुम बुम बघायला आले होते. खूप छान फिल्म आहे, खूप मजा आली बघायला. नवीन काहीतरी घेऊन हा आला आहे प्रसाद खांडेकर. खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे, सस्पेन्स आहे, विनोदी आहे, थ्रिलर आहे आणि मध्यंतरात तर श्वास असा थांबलेला की आता काय होणार. तर सगळ्यांनी बघा, खूप छान फिल्म. सगळी पात्र खूप छान आहेत, सगळी पात्र. पण खरातचं पात्र मजा आली बघायला. खूप मस्त काम केलं, म्हणजे तेच मला वाटतं सगळ्यात कठीण काम असावं आणि इट वॉज वंडरफुल. द मूवी इज वंडरफुल. मी सस्पेन्स सांगणार नहीं, पण सगळ्यांनीच खूप छान कामं केली. 5पैकी 5 देईन. अरे मैं गुजरात से हूँ, वैसे स्पेशल मैं इनका फ्रेंड हूँ, इसलिए मैं देखने आया हूँ. मूवी बहुत अच्छी बनाई, धमाकेदार है और बहुत मज़ा आ गया. मेरे बहुत अच्छे काफिल दोस्त भी है जिन्होंने काम किया हुआ है. मराठी मूवी का एक चीज़ ऐसा है कि गुजराती मूवी, जैसे हम गुजराती मूवी देखते हैं और हमको इतना अच्छा इसमें इमेज मिलता है, मराठी मूवी भी ऐसा सबको देखना चाहिए. ऐसी मूवी को बाहर लाना चाहिए और इसको आगे बढ़ाना चाहिए. हम ऐसा चाहते हैं. 4 4 स्टार.